इमरान भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्याचा आपल्याला मतदारांचा प्रतिसाद आहे। माझं नाव इम्रान शब्बीर पठाण। मी प्रभाग क्रमांक 27 ड मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। निवडणूक लढत आहे। स्थानिक मुद्द्यावर मी निवडणूक लढत आहे। काय मुद्दे सध्या स्थानिक तुमच्या काय आता आमच्या समस्या जे प्रभागामध्ये जे आत्तापर्यंत सगळ्यात मोठी समस्या पाण्याची। या प्रभागामध्ये टँकरनं पाणी येतं एक दिवसाआड, ते पण कधी एक दिवसाआड येतं तर कधी 8-8 दिवस टँकर येत नाही आम्हाला। कुठं काय नळ आहे, नळामध्ये पण जे 8 दिवसानंतर पाणी येतं। अर्ध्या प्रभागामध्ये नळाला 8 दिवसांनी पाणी भेटतं, अर्ध्या प्रभागामध्ये जे टँकरनं पाणी भेटतं। नळपट्टी आम्ही जास्तच भरतो, महानगरपालिकेला टँक जास्तच देतो। ही सगळ्यात मोठी समस्या आहे ती पाण्याची आहे। मोठी समस्या आहे का आपला जो प्रभाग आहे 70% याच्यामध्ये खुलम भाग आहे, म्हणजे हातावरचे मोलमजुरी करणारे लोक आहेत। त्या भागाकडं कोणी लक्ष देत नाही, सगळे दुर्लक्ष करतात। कोणतं पण नगरसेवकातून आतापर्यंत निवडून गेलं त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही। मी इथं स्थानिक म्हणून स्थानिक उमेदवार म्हणून मी इथं इलेक्शन लढत आहे। तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केव्हापासून कार्यरत आहे? मी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून काम करतो। मला इथं नागरिकांनी मला प्रोत्साहन दिलं, तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, आपला स्थानिक उमेदवारी चालला पाहिजे। त्यामुळं मी युवकांनी मला ताकद दिली, शक्ती दिली, वरिष्ठांचा मला इथं आशीर्वाद आहे। मी इलेक्शन कंटेन करतो। तुमचं विजन काय असेल निवडणुकीत? माझं विजन हेच आहे निवडणुकीत काही सुशिक्षित युवकाला, वाडाच्या सुशिक्षित युवकाला संधी द्यावी, स्थानिकला संधी द्यावी आणि वाडाचा विकास मी नगरसेवक झाल्यानंतर 100% करणार। कारण की मी गेल्या 30 वर्षापासून इथं स्थानिक आहे। इथली प्रत्येक समस्या मला माहीत आहे। पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सगळीकडे शहरातच, तर तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार? पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं बघा, आता आजूबाजूला आमच्या 3-3, 4-4 पाण्याच्या टाक्या आहेत। जायकवाडी धरणामध्ये इतकं पाणी का दररोज आपल्याला जे पाणी 2-2 तास महानगरपालिका सोडू शकते प्रत्येक घरामध्ये, एवढं पाणी आपल्या जायकवाडी धरणात आहे। तरी ते पाणी आपल्याला न मिळता इंडस्ट्रीला मिळतो, कंपन्याला मिळतो आणि इथले लोक जे पाणीपासून वंचित राहतात। म्हणून मी माझं निवडणुकीचं जे चिन्ह आहे ते पाण्याची टाकी निवडलेली याच्यासाठीच की ते पाण्यामुळं इथं सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे पाण्याची, म्हणून मी पाण्याची टाकी निवडलेली। काय आव्हान करतील तुम्ही मतदारांना? मी एवढंच आव्हान करेन, येणारा 15 तारखेला स्थानिक उमेदवाराला, सुशिक्षित उमेदवाराला एक पाण्याच्या टाकीचं बटन दाबा, भरपूर मतांनी विजयी करा, आशीर्वाद द्या। धन्यवाद।